जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलो आहे घोरडेश्वर महादेवाच्या मंदिराच्या दर्शनाला। हा खाली जो दिसतोय तो जुना पुणे मुंबई हायवे आहे। आपण एक टप्पा पार करून वरती आलो आहे आणि हे समोर जे दिसतंय ना इथं तुकाराम महाराज ध्यानाला बसायचे त्या ठिकाणी। तर ते ठिकाण पण आता आपण जाऊन पाहणार आहे। आलो आहे आपण वरती। काय जास्त चालावं लागत नाही, 15-20 मिनिटात येतो आपण वरती। आणि हा उजव्या साईडला जो रोड दिसतोय तो जातो घोरडेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आणि त्याच्याबरोबर ह्या डाव्या साईडला सुद्धा एक रोड आहे। त्या रोडने आपण जाणार आहोत पुढे, कारण तिथे पुढे आहे तुकाराम महाराज जिथं ध्यान करायचे ना, ते दोन्ही ठिकाणी आहेत तिथं, ते जाऊन पाहूयात आपण पहिले। ह्या पहिल्या गुहेमध्ये आलो आहे आपण, जिथं तुकाराम महाराज ध्यान करायचे आणि अभंग लिहायचे। आणि ह्या ज्या मूर्त्या त्याच्या पाठीमागच बघा एक 3 कोरीव मूर्त्या आहेत, त्या आहेत भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेच्या त्या पाठीमागं कोरलेल्या। हे बरोबर त्याच्या शेजारनं या साईडने आपल्याला वरती जायचं आहे। खराब आहे थोडासा रोड, रिस्की आहे, कारण खाली सरळ खोल आहे आणि पूर्ण तोडफोड झालेली। तर आधी चांगल्या पायऱ्या होत्या, तोडफोड कोणी केली हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे, कारण ज्यांनी तोडफोड केली त्यांनी जे सुरुंग लावले ते सुरुंगाचे अवशेषसुद्धा आपल्याला पाठीमागं पाहायला मिळतात। हे पूर्णपणे पायऱ्या बिऱ्या सर्व उद्ध्वस्त केलेले आहे। इथून वरती गेलो ना आपण तर ते दुसरं ठिकाण आहे जिथं तुकाराम महाराज ध्यान करायचे, तर ते ठिकाण आता आपण जाऊन पाहणार आहोत। ह्या पाय इथं वरती आलो आहे आपण आणि सुरुवातीलाच आपल्या इथं एक पाण्याचा टाका लागला आहे आणि इथून पुढं समोर ती लेणी आहे, कोरीव लेणी। हे बघा ही लेणी आहे ती, इथं पण तुकाराम महाराज ध्यान करायचे। हे बघा हा खाली पत्रा दिसतोय ना, तिथं आपण ते पहिले ठिकाण पाहिलं आणि इथून सरळ 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 या साईडने वरती आलो आपण। रिस्की आहे थोडंसं, पण येऊ शकतो आपण वर। हे पहा या साईडला सुद्धा अजून एक पिण्याच्या पाण्याचा टाका आहे। हे पहा खाली जो दिसतोय ना, हा जुना पुणे मुंबई हायवे। आणि हे पहा इथे सुद्धा लेणी खोदण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो खडक खराब लागल्यामुळे ते कॅन्सल केलं। ही खोली पाहिली आपण, पाठीमागं राम, कृष्ण आणि माता सीता। इकडे डाव्या साईडला गेलो होतो आपण आणि आता ह्या उजव्या साईडने आपण चाललेलो आहोत घोरडेश्वर महादेवाचा लेणा पाहायला। इथे एक पिण्याच्या पाण्याचा टाका आहे मोठा असा। इथे अजून एक पिण्याच्या पाण्याचा टाका आहे। इथं वरती आलो ना आपण तर इथं ब्राह्मी लिपीमध्ये आहे ना लिहिलेलं आहे काहीतरी, माहीत नाही काय लिहिलं आहे, पण इथे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं आहे। इथं बाहेर सुद्धा एक सुंदर कोरीव मूर्ती आहे, तर त्याला आतमध्ये जाऊन पाहूयात आपण हे आता लेणं कसं आहे ते आपण आतमध्ये आलेले आहे। तिथे उजव्या साईडला नंदी महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि इथे आजूबाजूला खोल्या आहेत, ह्या 8 का 9 खोल्या आहेत टोटल, बहुतेक विश्रांतीसाठी किंवा सत्संगाच्या खोल्या आहेत। आजूबाजूला जिथं अंधार आहे त्यामुळे त्या दिसत नाही आहेत, दाखवायचा प्रयत्न करतो मी।
हे पहा, ह्या कोरू लेण्यामध्ये आतमध्ये आपण गोरडेश्वर महादेवाची पिंड पाहिली आणि त्याच्या ह्या साईडने आता पुढं अजून एक वरती एक पिंड आहे, ते पण सुंदर कोरीव लेणं आहे, ते जाऊन पाहूयात. तिकडे पण जाताना हे पाहिजे एक आपल्याला अजून एक सुंदर असं पिण्याच्या पाण्याचं टाकं लागतं आहे आणि ह्या रोडने आता आपल्याला सरळ त्या मंदिराकडे जायचं, त्या लेण्याकडे. इथे समोर प्रति शिर्डी म्हणून साईबाबाचं मंदिर आहे शिरगावचं. ह्या रोडने आलो आपण आणि इथं वरती अजून एक पिण्याच्या पाण्याचा टाक आहे. या कातात कोरलेल्या पायऱ्या आणि इथं खाली बघा सरळ खोल, एकदम सरळ. इथं आतमध्ये सुद्धा ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये ही महादेवाची सुंदर अशी पिंड. इथं वरती डोंगराच्या वरती आलो ना आपण, तर या साईडला आपल्याला डोंजाचं क्रिकेट ग्राउंड पाहायला मिळतं, जिथं वर्ल्ड कपच्या मॅचेस झाल्या होत्या आणि IPLच्या सुद्धा मॅचेस होतात तिथं.